का तू काय काय टाकलं व्हिडिओ मध्ये तू? काय टाकलंय? चांगलं बोलायचं ना, असं बोलत असतात का बरं? मरते मी जीव देते ना असं करते, तू जीव दिला लेकरला कोण बघन? आता त्याला समजून ना, तो बघा ना, त्याला म्हणले ना मी माझं काय करते तू ये बघायला. पोरांचं कसं असतं बऱ्या माणसाचं, ते दुसरी बायको लगेच करतात, ते लेकरच किती वनवास होतो मग. काय मग तेच ना, बघू दे ना किती सांभाळतोय तो. त्याला वाटतंय ना मी सांभाळन, त्याला असं वाटतंय की हाय मी सांभाळन, तर ते बघून दे ना काय काय सांभाळतोय, काय काय केलं बाई तुम्ही दोघांनी केलं मनाने. आता आम्ही दिलं तुमचं लग्न हे लावून, तुमचं संसार करायचं तुमचं काम आहे ना. पण त्याला मी त्या दिवशी पण फोन केला तर त्याला चांगलंच बोलतो, तो ऐकूनच घेत नाही. तुम्ही फोन केले का नाही? तुम्ही किती वेळा फोन केले त्याला? मी 3-4 वेळा फोन केले ये इकडं म्हणून तुला समजावून सांगते, पण तो आलाच नाही ना. त्या दिवशी इरमला तो दारू पिऊन आलता तर. दारू पिऊन आलाय बघितलं ना तुझ्यासमोर, त्याला काय वाटतं का नाही? दारू इरमला तो म्हणून नाही आला तो. पहिले तरी तू बोलले तर तो ऐकायचं आहे ते, कारण आता तो ऐकून पण घेत नाही. घेतो का ऐकून? तो एवढं खाण्यासारखं लेकरू आहे, खेळतं हे होतं. पाणी देत तिथं पाणी ठेवलं वाट्यावर घे जा. ऐकत नाही त्या पोराचं पण, त्याला काय माहित नाही काही नाही. पाणी ठेवलं वाट्यावर ते. हा तू त्या दिवशी फोन केला, तुम्ही मला सांगितलंच ना, फोन केला मी समजून सांगितलं तरी त्याने ऐकलं का? हा म्हणतो बघू बघू. मग त्यासाठीच ना, थोडं राहू दे त्याला, तिकडच राहू दे थोडा वेळ. आता 1 महिना होऊन गेले, राहू दे तिकडच त्याला राहू दे, जरा त्याची शांत होऊन दे, त्याला डोकं द्यायचं. काय शांत होऊन दे? शांत व्हायचं असलं की लगेच माणूस 8 दिवसात 10 दिवसात काय आहे ते सांगतं. आता 1 महिना होऊन गेला. हिंडण फिरण काय पिन, पण तू कशाला म्हणतीस मी जीव देते? नाही मग बघू दे ना, त्याचं लय जास्त व्हायला लागलं तर मग काय करते मी? माझ्या जीवाचं जाऊ दे. बघ जीवाचं त्या पोराला कोण बघत बसन? बघन तो बघन. आम्ही खाऊ पिऊ घालतो आमचं काय ते आहे. तू जर नाही तुझ्या भरोशावर पण नाही ठेवत, मग तुमच्या दोघांच्या भरोशावर नाही ठेवत. टाकून देते का? नाही तो बघन ना, तो किती बघतोय ना, ते म्हणते मी बघन. हिंडण रस्त्याने इकडं तिकडं पुढे फिरून ह्याला कोण बघणार आहे ना. मग तेच म्हणून तर मी विचार करते ना. त्या दिवशी मला इतकं टेन्शन आलं, मला पोराचं काय होईन कसं होईन. मला तर खरंच मी काहीतरी करणारच होते, पण या पोरामुळे मला ना पोरगं डोळ्यासमोर टेन्शन करायचं नाही, काय नाही, यायचं मस्त खायचं पियचं राहायचं. पिलू इकडे कोण छान आहे? इकडे पप्पा आलता? कधी आलते पप्पा? आत्ता तुला भेटला? त्याला काय कळत? त्या दिवशी तो आलता दारू पिऊन, तर त्याला तेच वाटतंय. तर कधी विचारलं तर म्हणते आत्ता आलता, कधी विचारलं तर म्हणते आत्ता. आणि त्याला पप्पा दिवसभर तर ते पप्पा तोंडावर, तरी त्याला लाज नाही थोडी पण. समजायला पाहिजे त्याला, मी सांगते नाही लय मला पस्तावायला लागले. हे माने लग्न केले ना तर पस्तावायला लागलंय. मग त्याला कळायला पाहिजे ना, त्याला लग्नाची हाऊस चालते ना, लय घाई चालते ना लग्नाची. केलं नसतं तर बरं होतं. त्याला पस्तावा चालेल लग्नाचा. जीव द्यायचं याचं त्याचं नाव काढून परत जर काढस तर बघ. जीव द्यायचं काही नाही, त्याला बघू दे, त्याला कळू दे कसं आहे. मी इथनं सोडून गेले ना घर, तर तो म्हणून पुन्हा संग गेली ती स्कूटर राहिली म्हणून आहे ना, आपलं जीव द्यायला तर बरं. तुला पण मी सांगते, तर बघ थोडा दिवस तुला होईल तोपर्यंत तू बघ. जीव द्यायचा गोष्टी करायच्या. मग गोष्ट आणू नको परत तोंडात. आणत तर नाही, पण आता टेन्शन येतं ना ग. टेन्शन येतं का नाही? काय नाही येत. हा उगच 10 वेळा तेच नाही करायच्या. सांग आता मी काय करू मम्मी? त्याचं तर लय जास्त व्हायला लागले. सांग बघ, नाही तर तूच सांभाळ मुलाला. तुला काय करायचं ते तू बघ. थोडा दिवस सांभाळ तू, होईन तसं तुला तसं सांभाळ. बाकीचं मग बघन तोच. नाही बघन ना तो, त्याला लय जोर आहे ना, त्याला लय ताकद आहे ना बघायला. तो म्हणतो मी माझ्या मुलाला बघन. तो म्हणतो मी माझ्या मुलाला बघन. तू जीव द्यायच्या गोष्टी करू नकोस. मग तो असं वागलं मी काय करू? तुला मी मागं बघणार नाही. तर पहिलं नव्हतं असं तमाशा करत, आताच तो करायला लागले. काहीच दारू पिऊन येतोय, काहीच धिंगाणा करतोय. काय तू जापतीस, काय तू बोलतीस तवा? तू बोलल्यावर पण ते हे होते की आमच्या दोघांच्या मध्ये कशाला बोलते असं होतंय ना. मग तेच आई बाप सासू सासरे कशाला असते, चांगलं सांगायलाच असते, पण त्याला तसं नाही समजत. तो आम्ही दोघं आमचं बघून घेऊ. मोठे माणसं आहे ते कशाला असते, आई बाप्पा कशाला असते, चांगलं समजून सांगायलाच असते. त्याला तसं कळत नाही की मला मोठे माणसं सांगतेत, माझे आई बाप्पा सांगतेत, माझी सासू सांगते, तर काय ते चांगलंच असेल. त्याला तसं नाही कळत. आमच्या दोघांच्या मध्ये कशाला बोलती, त्याचं हेच आहे. नाही हे मानाने लग्न केलं ना, हे उगाच लव्ह मॅरेज आणि गिव्ह मॅरेज काही नसते. म्हणून तर मी शांत बसायला लागले ना.
नाही तर आतापर्यंत मी ते दिवस त्याला म्हणतोय ना तुला सोडचिट्टी पाहिजे आतापर्यंत मी त्याचं ते क्लिअर केलं असतं, त्याला मोकळं केलं असतं, दिली असतं सोडचिट्टी. पण मला लय विचार येतोय कधी आम्ही बहीण भाऊ आणलं नाही, कधी बोललो नाही, काय नाही. ते तुमच्यासाठी त्या मुलासाठी आणि तुमच्यासाठीच मग मी शांत बसले ना. बघायचं पोराला बघायचं, बाकीच काही मग विचार मी पोरालाच बघून बघून तर आतापर्यंत शांत आहे ना. नाही तर आता मी काय झालं असतं माझं मला पण माहित नाही. हे डोळ्या समोर माझं पोरग येतं म्हणून तर मी बसते ना गप. मग ते त्याला कळत नाही ना तसं. हाय आई बाप मग करमलं नाही. मग बरोबर आहे ना. तुम्हाला मी तिकडं काय केलं रूम मध्ये तुम्हाला काय कळणार आहे? हा तिकडे मी मरून जरी पडले तरी कोणाला काय समजणार आहे? जेव्हा मी इकडे आले नाही, उशीर झालाय, ते तुम्ही फोन केले मी उचलला नाही, तेव्हाच तुला कळलं ना की काय झालंय मला. त्याच्यामुळे मला लय त्रास व्हायला लागले, मला मानसिक त्रास व्हायला लागलेले, माझं डोकं फिरायला लागले. मग तेच म्हणून तुम्हाला टेन्शन देत नाही, म्हणून तर मी शांत आहे ना. आपलं काय आहे ते मी तुम्हाला बोलू सर, व्हिडिओज काढते, व्हिडिओमध्येच बोलते आणि मन मोकळं माझं होते तेवढंच. तुम्हाला सांगत बसा आणि टेन्शन अजून वाढत बसा. एक तर तुझं माहिती मला किती त्रास होतो. पप्पाला तर मी काही बोलतच नाही, का तर पप्पाचं तर बीपीचं तर लय डेंजर आहे. पप्पाला तर मग डायरेक्ट दवाखान्यातच नाही लागतं. मी पप्पासमोर तर अजिबात येतं नाही आणि पप्पासमोर ही गोष्ट आणत पण नाही. जाऊ दे, बघू दे. मग तेच ना, पप्पाला जास्त माहित नाही. एवढं माहिती काय काहीतरी झालंय, तो गेला इथनं, पण कुठे गेलाय का भांडण करून गेलाय एवढं पप्पाला काही सांगितलं नाही मी, काहीच नाही. काय येतोय, जाऊ दे, आला तर आला, जाऊ दे, बघू दे, त्या तिथंच राहू दे. त्याला करायचंय लग्न दुसरं करू दे. कसं करून लग्न दुसरं मग करायचं असं वाटतंय त्याला दुसऱ्याचं लग्न करायचंय. विचार असं त्याचा हाय वाटतं. लेकराला पण नको दिवस, तू मला नको दिवस. माझं जरा नीट हो सर, फक्त थोडंसं दे, रूम भाडं येते, नंतर मी माझंच कमवून माझ्या लेकराला पण देऊ नकोस आणि मला पण देऊ नकोस. मी माझं करेन. तू आहेस तोपर्यंत तू करशील ग. मग आता तुमच्याच भरोशावर आमचं खाणपिण आहे. आते बघती म्हणजे काय, मग आत्यालाच बघायचं असतं, मग लग्न करून दिलं असतं का? हा, लग्न कशाला करून दिले? आपण बघावं म्हणून त्याला वाटते हाय तिची मम्मी बघते हाय, मग लग्न कशाला केलंस तुम्ही? लग्नच करायचं नव्हतं. चल जाऊ दे. मग तेच म्हणते ना मी, तू हाय, तू समजून सांगते म्हणून ठीक आहे. तुमचा जीव आता चांगला व्हायला पाहिजेत ना. तुम्ही दोघांनी चांगला संसार करायला पाहिजे, चांगलं राहायला. उलट त्याने त्याला कळायला पाहिजे लेकरू इतकं चांगलं आहे सोन्यासारखं. काय बोलत नाही. तू जरा आला नाही तर त्याला चांगलं जरा असं कडे कोणी बोल, त्याला वाटायला पाहिजे ना आता आत्या नाही का मध्ये चिडली असते. तुला बोलायचं नसतं ना मनापासून तरी पण तू बोल, त्याला थोडस रागव. जाऊ दे, मी आता बघते. लक्ष दे, जाऊ फक्त असे जीव द्यायच्या गोष्टी करू नको, एवढंच टेन्शन करून मला काय तुझ्या घरी येता येत नाही, मला तिकडे येता येते का? मग तेच ना, मी तिकडे बघत नाही तुमचं तिथं काय चाललंय काय. जाऊ दे.